महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावर भाजपनं सडकून टीका केली आहे। महाविकास आघाडीचे आंदोलन फक्त नाटक आहे अशी टीका भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केली आहे। डॉक्टर भागवत कराड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। बदलापूर या ठिकाणी घडलेला निषेध राज्यभरामध्ये व्यक्त केला जातोय आणि अशामध्येच भाजप नेते सुद्धा आंदोलन करतात। आपल्यासोबत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आहेत, जाणून घेऊयात काय सांगाल। तुम्ही सुद्धा निषेध व्यक्त करता या घटनेचा, हळहळ व्यक्त करताय। मागच्या 3-4 दिवसापूर्वी बदलापूर येथे चिमुकल्या मुली, छोट्या छोट्या मुली ज्या शाळेत होत्या त्यांच्यावरती काही नरधामांनी अत्याचार केला। त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक शहरामध्ये एक त्यांच्या विरोधामध्ये जे अत्याचारी आहेत त्यांचा निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। ज्यांनी कुणी अत्याचार केला असेल त्यांना ताबडतोब पकडलं पाहिजे, त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती, पण त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि कठोर शिक्षा म्हणजे फाशीचीच कोर्टामार्फत शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे आणि ती जाहीर फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आता विरोधकाचं हे राजकारण आहे, तुम्हाला माहीत आहे त्यांनी बंदची हाक दिली होती, पण घटनेच्या नियमानुसार जसं कोर्टाने सांगितलं त्यांनी सुद्धा आंदोलन मागितलं आहे। पण ही महिलांचा सन्मान, महिलांचा मान आणि महिलांच्या स्वावलंबी महिला व्हाव्यात म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमीच मदत करत असते। महाविकास आघाडीने तिथंसुद्धा ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं पाहिजे होतं। तिथंसुद्धा काँग्रेस आहे, तिथंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव शिवसेनेचे लोक तिथं जायला पाहिजे होते, काही नाही। तिथं मात्र मूग गिळून गप्प बसलेत आणि इथं मात्र फक्त एक राजकारण करायचं म्हणून करतील। जे काय असेल ते आम्ही नक्कीच महिलांसाठी संवेदनशील आहोत आणि आम्ही महिलांच्या बाजूने उभा राहणार आहोत। आपण पाहता की जी घटना घडली त्या घटनेची हळहळ व्यक्त केली जाते, मात्र अशा घटना घडूच नाहीत आणि विरोधक जे आहेत ते जाणीवपूर्वक या माध्यमातून राजकारण करतात अशी भूमिका किंवा असं वक्तव्य स्वतः डॉक्टर भागवत कराड यांनी केलेलं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।